नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आमदार आशुतोष काळे यांच्या हाती मतदारसंघाच्या विकासाची दोरी पुन्हा सोपवून त्यांना 1,24,624 एवढा ऐतिहासिक मताधिक्यानं निवडून दिलं आहे। त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने मतदारांचे जाहीर आभार मानण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्याचप्रमाणे कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आला होता। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील मतदारांसह महायुतीचे घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे जाहीर आभार मानत त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केलाय। यावेळी कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांचा भव्य फुलहार घालत नागरी सत्कार करण्यात आला आहे। यावेळी आमदार आशुतोष काळे यांना शुभेच्छा, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तालुक्यातील नागरिकांसह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान यावेळी आमदार आशुतोष काळे हे पुन्हा आमदार व्हावे यासाठी भोजडे येथील सलीम शेख या कार्यकर्त्याने गेल्या 6 महिन्यांपासून पायातील चपलीचा त्याग करून ते अणवाणी पायाने फिरत होते। आज आमदार आशुतोष काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांनी सदर कार्यकर्त्याचे पाय धुवून त्यास नवीन चप्पल पायात घालण्यास देऊन त्याचा सत्कार केला आहे। यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, काळे कारखान्याचे व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे सर्व सदस्य व विविध संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, पदाधिकारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जे अभूतपूर्व ऐतिहासिक असा विजय मिळाला आणि म्हणून मतदारसंघातील आपले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व मतदारांचे आभार मी मानले पाहिजे, आपली कृतज्ञताही व्यक्त केली पाहिजे। आणि म्हणून एकाच वेळेस आपल्या सर्वांना या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी बोलवलं। आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये जे भरभरून प्रेम केलं, एक दिलाने, एक विचाराने झटून काम केलं, म्हणून एवढं मोठं यश आपल्याला या निमित्ताने मिळालेलं आहे। म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप आभार मानतो, आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो। या 5 वर्षामध्ये सुरुवातीपासून आपण जर पाहिलं, निवडणूक झाल्यापासून एक एक गोष्टी घडत होत्या। निवडून येत असताना आपल्याला माहिती होतं का आपण विरोधी पक्षामध्ये काम करणारे, आपण सर्वांनी प्रयत्न केले, म्हणून आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी निवडून दिलं। हे माहिती असून सुद्धा का आपण विरोधी पक्षाचे आमदार असणारे। त्याच्यानंतर आपण सत्तेमध्ये गेलो, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं। अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्याच्यामध्येच कोविडची महामारी आली। कोविडच्या महामारीमुळे सगळे उद्योगधंदे, सगळे व्यवसाय त्या ठिकाणी ठप्प होते। म्हणून सरकारचं उत्पन्न कमी झालेलं असून देखील जेवढा निधी आपल्याला मंजूर करून घेता आला तेवढं करण्याचा प्रयत्न मी त्या 2.5 वर्षामध्ये केला। नंतर सरकार गेलं तरी पण आपले कामं कसे होतील असं सातत्याने प्रयत्न करून त्या 1 वर्षामध्ये विरोधी पक्षामध्ये असून देखील आपण कामं करून आणले। आपल्या मतदारसंघातली कामं झाली पाहिजे म्हणून आपण सर्वांच्या
लोकांचा विरोध होता, याची मला कल्पना होती. पण तरी देखील आपलं कामं झाली पाहिजे म्हणून आपण अजितदादांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला. आपण निधी मंजूर करून आणला आणि जास्तीचे कामं कशी झाली पाहिजे या शेवटच्या 1.5 वर्षामध्ये अजून जास्तीचा निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. आणि या सर्व कामाची पावती किंवा आपल्या सर्व लाडक्या बहिणींना सोडून चालणार नाही. या सर्व गोष्टी असतील आणि निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, जरी आपल्याला निकाल माहिती होता, आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी रात्रंदिवस काम केलं आणि म्हणून आपल्याला हा विजय मिळाला असं मी मानतो. आणि म्हणून आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खरं म्हणजे एकाच वेळेस आभार मानायचे होते. आभार मानणं काही एकदा सांगून संपलं असं होऊ शकत नाही, कारण की आपण एवढं काम केलं. मागच्या वेळेस 822 मतांनी आपण निवडून आलो होतो. ठीक आहे, आता 2014ला 30,000चं मताधिक्य पार करून आपण 800 मतांनी निवडून आलो होतो. 822 मतांनी निवडून आलो. पण 5 वर्ष आपण जे काही काम केलं, जो काही निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा याचं मोलाचं सहकार्य, मदत, आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं. 822 मतं मिळून एवढे कामं आपण करू शकलो. आपल्या काही गावांनी त्या ठिकाणी मताधिक्य कमी किंवा मताधिक्य त्या ठिकाणी नव्हतं, पण तरी देखील मी त्या ठिकाणी भरभरून काम करण्याचा प्रयत्न केला. फक्त म्हणायचो का आपण मागे नाही दिलं, पण पुढे द्यावं अशा प्रकारची विनंती करायचो. तुम्ही एवढं दिलं का त्याचा बोजा अजून झालाय. 1,24,624 एवढं विक्रमी मताधिक्य कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील तमाम आपल्या मतदार बंधू आणि भगिनींनी या निमित्ताने दिलेलं आहे. निश्चित जबाबदारी आपल्या सर्वांची वाढलेली. 822 मतं मिळाल्यानंतर आपण एवढं काम केलेलं आहे, तर 1,24,624 मिळाल्यानंतर केवढं काम करावं लागेल याची कल्पना त्या ठिकाणी आपल्याला असेल. आणि म्हणून आपल्या सर्वांना या निमित्ताने या जबाबदारीची जाणीव आहे याची मला खात्री आहे. सुरुवातीपासूनच आपण पाहत आलो, 2014ला ज्यावेळेस निवडणुकीला सामोरे गेलो, त्यावेळेस आपला पराभव झाला. पण त्या पराभवाचा आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे फारसा माझ्यावर परिणाम न होता पुन्हा एकदा नवीन जोमाने आपण त्या ठिकाणी कामाला लागलो. आणि 5 वर्ष आपण त्या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न आपण जाणून घेऊन त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम केल्यामुळं त्या ठिकाणी 19ला आपल्याला विजय मिळालेला आहे. आणि हे सर्व आपल्या सर्वांच्या समोर आहे. आपले ज्येष्ठ सहकारी असतील, यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. तुम्ही माझ्या वयातले असतील किंवा माझ्यापेक्षा तरुण सहकारी असतील, आपल्याला ज्या ज्या गोष्टी कळाल्या त्याच्यावर आपण काम करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी अजून अधिकच्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यावर आपण ज्या ज्या वेळेस कुठली भूमिका घेतली
त्याच्यामुळे लोक आपल्या विचार त्या ठिकाणी करायला लागले असं मी मानतो. आणि म्हणून याच्यामध्ये श्रेय आपल्या सर्वांचं आहे. ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांनी मदत केली, ज्यांनी सहकार्य केलं, या सर्वांचं आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्यामुळं एवढं मोठं मताधिक्य या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळू शकलंय. पण आता निवडणूक झालेली आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागलेला आहे. आज 23 डिसेंबर आहे. 1 महिन्यानी थेट आपल्याला भेटतोय. निवडणुकीच्या काळामध्ये मला फ्लू झाला होता. 4 वेळेस गोळ्या बदलून आपला प्रचार कसा थांबणार नाही यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी किंवा लोकांच्या भेटीसाठी जात होतो. पण निवडणूक झाल्यानंतर त्या सर्व आजारातून, आजार म्हणजे फार मोठा म्हणता नाही येणार, पण एक निवडणूक झाल्यानंतर थोडासा त्या ठिकाणी विश्रांती मी घेतली. आणि त्या सर्व धामधुमीमध्ये आपण पाहतो का निकाल कसा लागलेला होता. निवडणूक म्हटली प्रत्येकाची कसोटी असते. ज्या पद्धतीने प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या आमदाराची, उमेदवाराची कसोटी होती, त्याच पद्धतीने प्रत्येक पक्षाचे अध्यक्ष असतील, त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतील, या सर्वांची कसोटी होती, अग्निपरीक्षा होती का निवडणुकीचा निकाल काय लागतो. पण निकाल आपल्या सर्वांसमोर आहे. महायुतीचं सरकार मजबूतीने अजून त्या ठिकाणी आलं. भारतीय जनता पार्टीचे 132 आले, शिवसेनेचे 57 आले, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 41 आमदार त्या ठिकाणी निवडून आले. काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा देखील आपल्या सरकारला मिळून 237, 288 मध्ये 237 म्हणजे फार मोठा आकडा झाला. त्यामुळे अडचणी फार होत्या. कारण मंत्रिमंडळाची संख्या ठरलेली आहे. 43 पेक्षा आज जास्त मंत्री करू शकत नाही. त्याच्यामध्ये 3 पक्ष, प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक आमदारांची त्या ठिकाणी इच्छा आहे. आपल्या इथे आदरणीय अजितदादा प्रचाराच्या दरम्यान आले. त्यांनी आपल्या सर्वांना विनंती केली होती, आव्हान केलं होतं का 850 मतांनी मागच्या काळामध्ये आपण निवडून दिलं, त्याच्यावर 2 शून्य वाढून 85,000 झाली पाहिजे. आपण त्याच्या पुढे निवडून घातले ना. 1,25,000 किंवा 24,000. त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या अपेक्षा त्या ठिकाणी वाढलेल्या होत्या. आणि आपल्यातले काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं का तुम्ही तिथून हटू नका. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या भावनांचा विचार करून मी दादांची 2दा भेट घेतली. त्यांना विनंती केली. आपले कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी नाना यांनी मला फोन केला. ते म्हटले आम्ही काही काळे साहेबांबरोबर असलेले एक सहकारी, आम्ही काही जण येतो आणि आम्ही पण आमच्या पद्धतीने विनंती करतो. ते पण भेटले. भरपूर वेळ दादांनी दिला. त्यांच्या समोर अडचणी आहेत, मागणारे भरपूर. 41 आमदार, याच्यामध्ये आपल्या पक्षाच्या वाटेला 10 मंत्री आले. दादा सोडून 9 मंत्र्यांना संधी द्यायची. 40 पैकी
कोणाला द्यायचा हा निश्चितपणाने त्यांच्या समोर पेच होता. आपण कधी मी स्वतःसाठी कधी त्या ठिकाणी मागितलं नाही आणि सभेमध्ये पण आपण कधी मागणी केलेली नव्हती. तुमच्या सर्वांचा उत्साह एवढा होता. त्या निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या अगोदर पण ज्यावेळेस ऑगस्टमध्ये जनसंवाद यात्रा झाली, आपल्या सर्व लाडक्या बहिणी आणि आपण सर्व पदाधिकारी एवढ्या मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि म्हणून या दोन्ही सभा असतील किंवा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कर्मवीर आपले माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांचा 71वा अभिष्टचिंतन सोहळा जो आता ज्या कर्मवीर मैदान या ठिकाणी आपण घेतला होता, या दोन्ही तिन्ही कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा उत्साह बघून त्यांनी तो शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिलेला होता. हा शब्द किंवा हा वादा हा दादांचा वादा आहे. 5 वर्ष काही संपलेले नाहीये. त्याच्यामुळं दादांचा वादा निश्चितपणाने आता सगळ्यांना त्याचा अनुभव महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे मला खात्री वाटते की आपल्याला सर्वांना जो काही शब्द दिलेला आहे तो दादा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. ज्या 5 वर्षामध्ये आपण जे काही कामं केले, रस्ते असतील, शेतीच्या पाण्याच्या बाबतीतले असतील, विजेचे प्रश्न असतील, पर्यटनाचे विषय असतील, कोपरगाव शहरामधले अनेक प्रश्न असतील, कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न केला. आणि म्हणून सर्व स्तरातील लोक, सर्व समाजातील घटकातील लोक यांनी आपला चांगल्या पद्धतीने विचार केला. आपले प्रयत्न प्रामाणिक होते हे सर्व मतदारांना त्या ठिकाणी जाणवलं किंवा याची जाणीव आपण सर्वांनी करून दिली. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे यश त्याच्यामुळे मिळालं. त्याच्यात भर पडली ती आपली लाडक्या बहिणींची. आणि म्हणून यश मिळू शकलं असं मला वाटतं. ही निवडणूक आपल्या होत असताना आपले जे काही पारंपरिक विरोधक आहे, काही कारणास्तव ते थांबले. त्यामुळे एक वेगळी निवडणूक त्या ठिकाणी होती. एक उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये अनेक विरोधी किंवा आता सगळेच महायुतीमध्ये होते म्हणून महायुतीच्या घटक पक्षामधले कार्यकर्त्यांकडे मला त्या ठिकाणी जावं लागलं म्हणजे उमेदवार म्हणून जाणं हे माझं कर्तव्य आहे. पण त्यांच्याकडे त्यावेळेस जरी मागच्या काळामध्ये आपल्या विरोधात काम केलं, परंतु एक उमेदवार म्हणून, महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांना विनंती करण्यासाठी जावं लागलं. आणि त्यांनी काही प्रमाणामध्ये काही लोकांनी केलं नसेल, परंतु बहुतांशी लोकांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं प्रामाणिक काम केलं. आणि म्हणून त्यांचं देखील आपण मागच्याही काळामध्ये आभार मानलेलेच आहे, निवडणूक झाल्यापासून आभार मानलेलेच आहे. आणि आता या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने त्याचे आभार मानतो. आता जरी आपण हा एकत्रित कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला, परंतु निश्चितपणाने पुढे आभार मानण्यासाठी किंवा कुठले प्रश्न निवडणुकीच्या काळामध्ये सांगता नसतील आले, ते जाणून घेण्यासाठी, त्याची पाहणी करण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये तर मी जाणारच आहे. म्हणून त्या निमित्ताने
जर कुठल्या विरोधी किंवा इतर पक्षातील महायुतीच्या इतर पक्षातील कार्यकर्त्यांकडे जर मी गेलो तर कृपया कोणी आपण गैरसमज करून घेऊ नका, नाहीतर त्यांच्याकडे गेले माझ्याकडे नाही आले मग आम्ही पाहून घेऊ काय करायचं, असं नको व्हायला. शेवटी या निवडणुकीमध्ये सर्वच महायुतीमध्ये होते. उमेदवार म्हणून त्यांना विनंती करायला गेलो, उमेदवार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून झालेल्या कामाची त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणं, आभार मानणं. ते कुठल्याही पक्षामध्ये असतील, भविष्यात काय करतील आपल्याला माहित नाही, पण आभार मानण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जाणारे याची आपण सर्वांनी कल्पना राहू द्या, एवढी विनंती या निमित्ताने करतो. या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने महायुतीचे सर्व पक्षातील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आपल्या या कोपरगाव मतदारसंघातून आता मला नाही वाटत कुठलं गाव असेल का थोडं काही कमी जास्त असेल. म्हणजे मला आता काही तक्रारीला तुम्ही संधी ठेवलेली नाही का इथं कमी पडलं का तिथं कमी पडलं. म्हणजे थोडंफार मागे बोलायला संधी असायची, नाही तुम्ही मतदानच कमी दिलं म्हणून थोडंफार तुमचं राहिलं तर काय फरक पडतो. आता ती संधी नाही किंवा ते विषय नाही. जास्तीचं काम आता 12 तास करायचं, त्याच्यामध्ये 14 तास कसं होईल, 16 तास कसं होईल, 18 तास कसं होईल, ही प्रयत्न किंवा ही करण्याची गरज त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं मार्गदर्शन, मदत, सहकार्य या भविष्य काळामध्ये देखील आपण सर्वांनी मला ठेवावं अशा प्रकारची विनंती करतो. आज आपण सर्वजण माझा सत्कार करण्यासाठी या निमित्ताने आलेले. आज जर काही काम सांगायचं असेल तर चर्चा करणं शक्य नाही, कारण की एवढ्या मोठ्या संख्येने आपण आहात. आपला जर काही विषय असेल तर आपण तो अर्ज माझ्याकडे द्यावा आणि आपण जेवढे लोक आहे, रात्रीचे 12 वाजू द्या, 2 वाजू द्या, मी सगळ्यांना भेटणार आहे. फक्त धक्काबुक्की कोणी करू नका, एवढी माझी कळकळीची विनंती आहे. मिरवणुकीच्या दिवशी आपण ती आता मिरवणूक रात्रभरही चालली असती, पण दुसऱ्या दिवशी आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी तातडीने मुंबईला बोललेलं होतं आणि म्हणून आपल्याला ती निवडणूक थांबवून, आपलं मिरवणूक थांबवून सर्टिफिकेट घेऊन मी दर्शन करून त्या दिवशी मुंबईला जायचं लगेच हे केलं. आणि म्हणून थोडासा त्या दिवशी जरी सत्कार काही लोकांना करता आला नाही, त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांचे म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो. आणि एवढा महिनाभर आपल्याला या निमित्ताने थांबावं लागलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आपल्या सर्वांचा प्रेम, असं आशीर्वाद, सहकार्य आणि मार्गदर्शन भविष्य काळामध्ये निश्चितपणे राहील अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. आज काही कामाचं काही बोलण्याची गरज नाही, आपण काम करणारच आहे. मागे काम करत आलेलो आहे आणि जे काही प्रश्न आहे याची जाणीव मला आहे. आता नवीन मंत्रिमंडळाचं खाते वाटप झालेलं आहे. सुदैवाने आपल्या परिसरामधले जे काही सिंचनाचे प्रश्न आहे याला आपले पालकमंत्री विखे पाटील साहेब आता जलसंपदा मंत्री झालेले, म्हणून निश्चितपणे त्यांची मदत भविष्य काळामध्ये आपल्या पूर्ण परिसराला, निळवंडेचा परिसर असो, तिथल्या चाऱ्यांचा विषय असेल, आपल्या गोदावरी कालव्यांचा विषय असेल,
एक्सप्रेस कालव्यांचा विषय असेल किंवा पालखेड कालव्यांचा विषय असेल, त्या पूर्ण परिसरामध्ये इरिगेशन संबंधी जे विषय असतील किंवा आपल्या नदीवर असलेल्या बंधाऱ्यांचा विषय असेल, या सर्व गोष्टी सोडवण्यासाठी मागच्या काळामध्ये जेवढे प्रयत्न केले त्याला आता चांगल्या पद्धतीचा आधार निश्चितपणाने विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून होईल असं मला खात्रीलायक वाटतं. कारण शेवटी हा पूर्ण गोदावरी खोऱ्यामध्ये येणारा परिसर आहे आणि ते महामंडळ विखे पाटील साहेबांकडे आहे, त्याची जाणीव त्यांना आहे, त्याचा अभ्यास आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही. कामं आपण पुढे करूच एवढी ग्वाही या निमित्ताने देतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या निमित्ताने उपस्थित आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि अशाच पद्धतीने आपल्या सर्वांचं मार्गदर्शन राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.